गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल ऍक्टिव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आलेल्या अपडेटनुसार अमरावती महानगरपालिकेमध्ये जे जीएनएम ज्याला आपण स्टाफ नर्स बोलतो त्याचं सेवा प्रवेश नियमासंदर्भात अपडेट जी आलेली आहे त्यामध्ये नेमकी पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम, जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, एकूण 2087 पदाकरिता ही मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। तर यामधील जे महत्त्वाचं पद आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। त्या अगोदर आपल्याकडे अमरावती असेल किंवा नागपूर महानगरपालिकेकरिता जे वेगळे पद आहेत, एएनएम जीएनएम असेल, निरीक्षक पद असणार आहे, स्टाफ नर्स, फार्मसी ऑफिसर असेल, या सर्व विषयाकरिता तांत्रिक विषयाकरी सहित बॅच अवेलेबल आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असेल, त्यासोबतच टेस्ट सीरीज ई बुक नोट्स तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल करून देणार आहोत। ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे। 8010457760 हा नंबर आहे। या नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन अगदी कॉलवरती किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे। तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे बघा, अमरावती महानगरपालिकेमध्ये 10 वर्षानंतर परत एकदा जाहिरात प्रसिद्ध होत आहे। यामधील जे सर्वात महत्त्वाचे जे पद आहे आरोग्य सेवा गट क मधील सार्वजनिक आरोग्य परिचारिका। आता बघा, ह्या सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहेत। सरळ सेवेअंतर्गत याकरिता काय क्रायटेरिया दिलेला आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंडळाची 12वी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवार, म्हणजे आता जीएनएम कोणाला जमत असते तर मेल अँड फिमेल दोघांनाही यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर सेकंड क्रायटेरिया दिलेला आहे की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मिडवाईफ या विषयातील पदविका, म्हणजे हा तुमचा या विषयामधील डिप्लोमा कंप्लीट झालेला उमेदवार फॉर्म भरू शकणार आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अजून एक प्रमाणपत्र म्हटलेलं आहे त्यांनी, पब्लिक हेल्थ नर्सिंग या विषयाचा शासनमान्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यावेळेसच तुम्हाला अमरावती महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर परिचारिका करिता फॉर्म भरता येणार आहे। त्यासोबतच बघा, आता आरोग्य सेवा मधील याचं जीएनएमचं पण आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद आहे, त्यासोबतच लॅब टेक्निशियन आणि सहाय्यक एक्सरे टेक्निशियन पण आहे, त्यासोबत परिचारिका प्रसविका। आता बघा, प्रसविका म्हणजे कोणता असणार आहे हे एएनएम ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ याचे 50% पद हे सरळ सेवेमार्फत भरले जाणार आहेत आणि 50% पद हे पदोन्नती मार्फत भरले जाणार आहेत। मग आपली सरळ सेवेकरिता 50% जागा आहेत। तर बघा या ठिकाणी क्रायटेरिया काय दिलेला आहे, म्हणजे जीएनएमचा आपण सांगितलं नाही, आता सोबत एएनएमचा सांगतो। आता एएनएम फक्त कोणाकरिता आहे, फिमेल उमेदवारांकरिता। यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची 12वी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण असलेली महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे। त्यासोबतच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मिडवाईफ या विषयातील पदविका धारण करणारे, आणि त्यासोबतच 30 नंबरला म्हटलेलं आहे की शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा खाजगी रुग्णालयातील किमान 3 वर्ष परिचारिका म्हणून कामकाजाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी म्हटलं आहे का बंधनकारक आहे, समान जर मार्क पडले तर त्या उमेदवारांचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे। त्यानंतर आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी, तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं। ज्यावेळेस तुमचा डिप्लोमा कोर्स कंप्लीट झालेला असतो त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असतं। मग तुम्ही कुठेही जॉब करा किंवा तुम्ही आता सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वेगवेगळ्या महानगरपालिका असेल किंवा एनएचएम अंतर्गत असेल, नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत काम करत असाल, कॉन्ट्रॅक्टवरती असाल वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये, तर तुमचा हा अनुभव पण ग्राह्य धरला जाणार आहे। किंवा तुमचा प्रायव्हेट सेक्टर मधला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर आता सध्या वर्क करत असाल, त्या ठिकाणचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल 3 वर्षाचं, त्या ठिकाणी तरी पण तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। म्हणजे या मध्ये असं म्हटलेलं नाही की फक्त शासकीयच गरजेचं आहे, निमशासकीय चालेल किंवा खाजगी पण चालेल। ओके, म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे। त्यासोबतच बघा, आता आपल्याकरिता एक महत्वाचं माहिती आहे, जे 100% पद भरले जाणार आहेत आरोग्य सेवेअंतर्गत सहाय्यक परिचारिका, म्हणजे आपल्याला काय म्हणता येणार आहे एएनएम म्हणजे डबल ए, असिस्टंट ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, सहाय्यक परिचारिका प्रसविका हे त्याचं मराठी नाव आहे। याच्या ज्या जागा आहेत त्या 100% भरल्या जाणार आहेत। वरच्या ज्या होत्या त्या 50% सरळ सेवा आणि 50% पदोन्नती मार्फत। मग आता जे असिस्टंट एएनएम आहे त्याची म्हणजे नवीनच आहे, पहिल्यांदाच आपण बघतोय या महानगरपालिकेमध्ये जागा आहे याची। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची 12वी विज्ञान 12वी सायन्सची परीक्षा उत्तीर्ण असलेली महिला,
आणि शासन मान्यता प्राप्त संस्थेचा एएनएम अभ्यासक्रम पूर्ण व त्यानंतर 3 वर्ष जर अनुभव असेल तर त्याला प्राधान्य, त्या उमेदवाराला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणजे बघा आता या ठिकाणी कोणतीही एएनएम झालेली असेल किंवा जेएनएम झालेला स्टुडंट असेल ते तर काय कोर्स झाल्यानंतर, आणि सोबत एक म्हटलेलं आहे की या ठिकाणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी सुद्धा आवश्यक आहे. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, नेमणुकीकरिता अर्हता आणि नेमणुकीची पद्धत, नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. तर असिस्टंट एएनएमच्या पण या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ठाणे महानगरपालिकेमध्ये पण एएनएम जेएनएमच्या जागा आहेत, मीरा भाईंदर मध्ये पण आहेत. त्यासोबतच आरोग्य विभागामध्ये जे 5000 मेगा भरती येणार आहे त्या ठिकाणी पण या पदांचा उल्लेख आहे. म्हणजे शासनाने या आकृतीबंधाला मान्यता दिलेली आहे. आज ना उद्या जाहिरात प्रसिद्ध होणारच आहे. तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ते मी तुम्हाला बरेच वेळा म्हटलेलं आहे की शेवटची एक्झाम म्हणूनच अभ्यास करायचा आहे. कारण याच्यानंतरच्या जेवढ्या काही पदभरती करिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत त्या सगळ्या एमपीएससी मार्फत पूर्व मुख्य असं पूर्ण त्याची प्रोसिजर चालण्याकरिता 1 वर्ष 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे. तर तुम्हाला एकच परीक्षा, सरळ सेवेचा तोच अर्थ आहे, डायरेक्ट एक्झाम आणि डायरेक्ट तुमचं एकाच परीक्षेमधनं सिलेक्शन होणार आहे. तर बघा तुमच्याकडे हे एक संधी असणार आहे. या संधीचं सोनं करा तुम्ही, आणि योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता ऑनलाईन बॅचेस डबल अकॅडमी मध्ये चालू आहेत. आणि दसऱ्यानिमित्त आपण ऑफर देत आहोत. 50% ऑफर आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार. म्हणजे एकदा तुम्ही बॅच जॉईन केली की किमान 10 ते 12 एक्झाम तुम्ही वर्षभरामध्ये देऊ शकता. वेगवेगळ्या महानगरपालिका वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या निघतात त्या परीक्षेकरिता तुम्ही अपियर असणार आहात. आणि हे बॅच पण तुम्हाला कंटिन्यू आपण मार्गदर्शन करणार आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे लेक्चर असणार आहे. तुम्ही कितीही वेळा लेक्चर बघू शकता. हा नंबर दिलेला आहे 8010 45 77 60. या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आपला अभ्यासाचं नियोजन करून जास्त वेळ काढून अभ्यास पण करायचा आहे. ओके, थँक्यू.